नमस्कार, मी स्मिता डोंगरे. आजचं जे आपलं सेशन आहे तेच मागच्या वेळेसच्या सेशनचंच कंटिन्युएशन आज आपण करणार आहोत. ते म्हणजे वाढ आणि निरोगीपणाला चालना आपण कशी देऊ शकतो आपण बघणार आहोत आणि त्याचे सकारात्मक हस्तक्षेप म्हणजे की पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन्स काय काय असू शकतात हे आपण बघणार आहोत. विज्ञान आणि मानसशास्त्राची शिस्त सुरू झाल्यापासून संशोधक आणि चिकित्सक वाढ आणि सकारात्मक कल्याण, अधिक अनुकूलता आणि भावनिक सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्षानुवर्ष सकारात्मक हस्तक्षेप वापरण्यात आलेले यश हे दर्शवते की सकारात्मक भावना आणि वर्तनावर लक्ष केंद्रित करून जीवनाची गुणवत्ता सुधारणे आणि लोकांना समृद्ध जीवनशैलीकडे जाण्यास मदत करणे शक्य आहे. अधिक मनोरंजक निष्कर्षांपैकी एक म्हणजे सकारात्मक भावना, सद्गुण आणि सामर्थ्य यावर लक्ष केंद्रित करणे नैराश्यासारख्या अधिक विनाशकारी भावनिक समस्यांशी लढण्याची देखील उपयुक्त ठरू शकते. मानसोपचारातील मूल्यांकनासाठी अलीकडील योगदान सकारात्मक भावना आणि वर्तनांवर लक्ष केंद्रित करणे आणि सकारात्मक हस्तक्षेपांची शक्यता वाढवणे सुरू आहे. चिंता आणि असहाय्यतेवर जितके लक्ष केंद्रित केले पाहिजे तितकेच आनंद, आशा आणि आशावाद यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण जेवढा ग्रीफ आणि जेवढा अँझायटी, हेल्पलेसनेस याच्याकडे जेवढं आपण लक्ष केंद्रित करतो त्याच्यापेक्षा जास्त जर आपण आनंद, होप, ऑप्टिमिझम ह्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं तर आपलं मन जे असतं ते तितकंच पॉझिटिव्हली काम करतं किंवा तितक्याच पॉझिटिव्हली आपल्यामध्ये फरक दिसून येतात. या युनिटमध्ये आपण सकारात्मक मानसशास्त्र आणि सकारात्मक हस्तक्षेपांची संकल्पना आणि अर्थ, त्यांची व्याप्ती आणि महत्व आणि विविध प्रकारच्या सकारात्मक हस्तक्षेपांबद्दल चर्चा करणार आहोत. आम्ही या हस्तक्षेपांच्या मर्यादा आणि भविष्यातील संशोधनांच्या व्याप्तीबद्दल तपशिलावर चर्चा करू. आता आपण इमर्जिंग ट्रेंड बघणार आहोत पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा, म्हणजे सकारात्मक मानसशास्त्र हे कुठल्या दिशेने चाललेलं आहे आणि आपल्याला त्याचा कसा कसा फायदा होऊ शकतो. सकारात्मक मानसशास्त्राचे क्षेत्र जरी नवीन असले तरी मानवी जीवनाच्या सुरुवातीपासून मानवी स्वभाव आणि सद्गुणांचा इष्टतम कार्याचा शोध आणि अभ्यास चालू आहे. सर्व धार्मिक ग्रंथ, संत आणि तत्वतेचे आनंदाबद्दल बोलताना आणि मानवाने त्यांच्या क्षमतेचा चांगल्या प्रकारे कसा उपयोग केला पाहिजे याबद्दल सांगितलेले आहे. मानसशास्त्राच्या क्षेत्रात आपण सकारात्मक मानसशास्त्राच्या संकल्पनेचा पाया मानवतावादी सिद्धांतांमध्ये पाहू शकतो. इष्टतम मानसिक आरोग्य प्राप्त करण्याच्या त्यांच्या सर्वांगीण चिंतेत विल्यम जेम्स, अल्फ्रेड ॲडलर, कार्ल युंग, कार्ल रॉजर्स आणि अब्राहम मॅस्लो सारखे हे मानवतावादी सिद्धांतवादी आरोग्याच्या रोग किंवा कमतरता मॉडेल पासून दूर गेले आणि सकारात्मक मानसशास्त्राचा पाया तयार केला. सो बेसिकली ह्या सायकोलॉजिस्टनी काय केलं तर त्यांनी जास्ती करून पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा अभ्यास केला आणि पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा माणसाला जास्त फायदा कसा होईल. प्रत्येक वेळेस असं होत होतं की जो सायकोलॉजिस्ट येईल तो जास्ती करून डिझीज कडे, मग सायकॅट्रिक डिझीजेस कडे हे लक्ष देत होते किंवा त्याच्यावर रिलेटेड थिअरीज तयार करत होते. पण नंतर पुढे काय झालं तर ह्या सायकोलॉजिस्टनी असा विचार केला, म्हणजे जे जास्ती करून ह्युमनिस्टिक थिअरीजचा अभ्यास करत होते, या सायकोलॉजिस्टने विचार केला की जर आपण पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा अभ्यास लोकांपर्यंत पोहोचवला तर लोकांची विचार करण्याची क्षमता किंवा विचार करण्याचा एक अँगल जर आपण बदलला तर डेफिनेटली लोकांना ह्याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा अभ्यास हा
खूप फोरफ्रंट वरती चालू केला होता. सेलिग्मन आणि झिस्टेमिली सकारात्मक मानसशास्त्राची व्याख्या लोक आणि समुदायांची भरभराट होण्यास मदत करणारे घटक ओळखण्यासाठी आणि वापरण्याच्या उद्देशाने इष्टतम मानवी कार्यप्रणाली साकारण्याचा वैज्ञानिक अभ्यास म्हणून करतात. 1998 मध्ये मार्टिन सेलिग्मन यांनी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या त्यांच्या प्रसिद्ध अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या सदस्यांना संबोधित केले आणि आवाहन केले की त्यांनी लोकांचे जीवन अधिक फलदायी आणि समाधानकारक बनवावे आणि त्यांना केवळ उपचारांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांची प्रतिभा ओळखण्यात आणि त्यांचे पोषण करण्यात मदत करावी आणि मानसिक आजारांवर सुद्धा त्यांनी तसंच काम करावं आणि मानसिक आजार त्यांनी ट्रीट करावे. हे भाषण अनेक समुपदेशन मानसशास्त्रज्ञांची कल्पना बळकट आणि व्यापक बनले, ज्यांना मानवतावादी मानसशास्त्रज्ञ जसे की अब्राहम मॅस्लो आणि कार्ल रॉजर्स यांच्या दृष्टिकोनातून आत्मवास्तविकतेवर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त केले होते. खूप त्यांचं हे जे भाषण होतं ते खूप जणांसाठी मोटिवेटिंग होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी बरेचसे जे सायकोलॉजिस्ट काम करायचे त्यांनी ह्युमनिस्टिक सायकोलॉजी ह्युमनिस्टिक थेरपीज आणि थिअरीज कडे लक्ष केंद्रित करण्यास चालू केलं. थोडक्यात सकारात्मक मानसशास्त्राची व्याख्या सकारात्मक व्यक्तिपरक अनुभव, सकारात्मक वैयक्तिक वैशिष्ट्ये आणि सकारात्मक संस्थेचे विज्ञान अशी केली जाते, जी व्यक्ती, समुदाय आणि समाजांना भरभराटीस अनुमती देणारे घटक समजून घेतात आणि तयार करतात. ही डेफिनेशन सेलिग्मन आणि झिस्टेमिली यांनी केली होती. सकारात्मक मानसशास्त्र प्रामुख्याने मानवी सामर्थ्य, चारित्र्य, सद्गुण आणि जीवनातील चांगल्या गोष्टी विकसित करण्यावर भर देत आहे आणि जीवनातील आव्हान आणि उणीवांना सामोरे जात आहे. म्हणूनच सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे पॅथॉलॉजीची काळजी घेणे आणि शक्य तितके परिपूर्ण जीवन तयार करणे, या दोन्ही मध्ये संतुलन राखणे. हे पॅथॉलॉजीसाठी कारणीभूत घटक शोधण्यावर कार्य करते आणि त्यांचे संरक्षण हे करत असते. आपण आता काही थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह बघणार आहोत, म्हणजे काही सैद्धांतिक दृष्टिकोन बघणार आहोत. सकारात्मक मानसशास्त्राचे विविध दृष्टिकोन, ज्याने सकारात्मक हस्तक्षेपांची रचना आणि विकासास माहिती दिली आणि प्रभावित केले आहे, त्यांचे खालील वर्णन केले आहे. पर्मा मॉडेल ज्याला असं म्हणतात, की ज्यांनी मार्टिन सेलिग्मन द्वारे कल्याण सिद्धांत, की मार्टिन सेलिग्मननी जी वेलबिंग थिअरी मांडली त्याच्यातला हे पर्मा मॉडेल आहे. त्यांच्या ऑथेंटिक हिप्नोसिस आणि ऑथेंटिक हॅपीनेस या पुस्तकात मार्टिन सेलिग्मन यांनी 3 प्रकारचे आनंद जीवन सुचवले आहे, ज्याचा अभ्यास केला जाऊ शकतो. आनंददायी जीवन हे आनंदाचे जीवन संदर्भित करते, जेथे लोक त्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध सकारात्मक भावना आणि भावनांचा आनंद घेतात, जसे की आवडी, मनोरंजन आणि नातेसंबंध. द गुड लाईफ हे गुंतवणुकीचे जीवन आहे, जिथे संदर्भित करते की लोक विविध क्रियाकलापांमध्ये खोलवर गुंतलेले असतात आणि त्यांच्या जीवनातील प्रवाहाचा अनुभव घेतात. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या लेखकाची कथा वाचण्यात गुंतलेले असता, तेव्हा वेळेचे भान गमावणे. आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो की ज्याच्यामध्ये आपण पूर्ण बुडून जातो किंवा आपल्याला वेळ आपला कसा जातोय हे कळत नाही, त्याला म्हणतात गुंतवणुकीचे जीवन. आणि अर्थपूर्ण जीवन किंवा संबद्धतेचे जीवन संदर्भित करते की जिथे लोक स्वतःचा
विस्तार करून आणि समाजासाठी योगदान देऊन जीवनातील अर्थ आणि उद्देश प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही मर्यादित वैयक्तिक उद्दिष्टांच्या पलीकडे समुदाय आणि जागतिक स्तरावर मोठ्या उद्दिष्टांपर्यंत जाता, तेव्हा ते एखाद्याच्या जीवनाला अर्थ निर्माण करण्यास मदत करते आणि कल्याणाची सकारात्मक भावना ही निर्माण होऊ शकते. सेलिग्मॅनने त्यांचे कल्याणचे परमा मॉडेल दिले आहे, ज्यात खाली स्पष्ट केल्याप्रमाणे 5 घटक आहेत. पी म्हणजे काय तर सकारात्मक भावना. त्याच्यामध्ये आपण म्हणजे पी स्टँड्स फॉर पॉझिटिव्ह इमोशन, ई स्टँड्स फॉर एंगेजमेंट ज्याला आपण व्यस्तता असं म्हणतो, आर स्टँड्स फॉर रिलेशनशिप्स, एम स्टँड्स फॉर मीनिंग आणि ए स्टँड्स फॉर अकम्प्लिशमेंट. तर बेसिकली आपण जर ह्या सगळ्या हे जे 5 फॅक्टर्स आहेत PERMA, दीज आर द 5 फॅक्टर्स परमा मॉडेलचे. आणि इफ यू फॉलो दीज 5 फॅक्टर्स तर तुमचं आयुष्य हे खूप पॉझिटिव्हली ग्रो होऊ शकतं असं सेलिग्मन यांचं म्हणणं आहे. आता आपण प्रत्येक फॅक्टर हा बघणार आहोत. पी म्हणजे पॉझिटिव्ह इमोशन आणि ज्याला मराठीत आपण सकारात्मक भावना असं म्हणतो. सकारात्मक भावना ही केवळ आनंदाबद्दल नाही, तर ती आनंद, आपुलकी, प्रेम, आशा, कृतज्ञता, दया, काळजी, सन्मान, स्वारस्य इत्यादींबद्दल देखील आहे. याचा अर्थ व्यक्तीचा सकारात्मक मूड आणि भावनांचा अनुभव आहे, जो दिलासादायक आणि उत्थानदायी आहे. सकारात्मक भावना जोपासल्याने व्यक्तींचे कल्याण आणि भरभराट होण्यास मदत होते, कारण यामुळे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक अशी विविध संसाधने तयार करण्यात मदत होते, ज्यामुळे व्यक्ती लवचिक बनतो आणि त्यांचे संपूर्ण आरोग्य सुधारते. जाणून बुजून सकारात्मक भावना निर्माण करण्यावर काम केल्याने व्यक्तींना त्यांची स्वयंचलित विचारसरणी आणि वर्तन सुधारण्यास मदत होते, जे त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि सकारात्मक भावना शोधण्यात त्यांचे कौतुक करण्यास आणि आत्मसात करण्यास मदत करते. लोकांसोबत वेळ घालवणे, तुमच्या आवडत्या क्रियाकलाप किंवा छंद जोपासणे, वाद्य वाजवणे, आनंददायक आणि प्रेरणादायी संगीत ऐकणे, चिंतन करणे आणि तुमच्या जीवनाबद्दल कृतज्ञ असणे, इतरांना मदत करणे यासारख्या सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी अनेक धोरणे लागू केली जाऊ शकतात. निस्वार्थपणे किंवा अदर सेल्फलेसली लोकांना मदत करणे हे सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. नेक्स्ट इज ई एंगेजमेंट, ज्याला आपण प्रतिबद्धता असं म्हणतो. सेलिग्मन गुंतण्याची व्याख्या यांनी अशी दिली होती की संगीताशी एक असणे अशी करतात, जी सकारात्मक मानसशास्त्राच्या सहसंस्थापकांपैकी एक सिसेमिली यांनी प्रवाह संकल्पनेच्या अगदी जवळ आहे. प्रवाह म्हणजे काय की तुम्ही ज्या क्रियाकलापात सध्या गुंतलेले आहात, या क्रियाकलापात तुम्ही पूर्णपणे गढून गेला आहात आणि आनंद घेत आहात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते आता क्षणात पूर्णपणे उपस्थित राहणे आणि हातातील क्रियाकलापांमध्ये पूर्णपणे गढून गेलेले किंवा गुंतलेले आहे. हा प्रवाह किंवा संलग्नता उद्भवते जेव्हा एखाद्या व्यक्तीचे कौशल्य किंवा सामर्थ्य पातळी कार्य किंवा आव्हानाच्या कठीण पातळीशी जुळते. म्हणून प्रवाह किंवा प्रतिबद्धता प्राप्त करण्यासाठी व्यक्तींनी त्यांच्या सर्वोत्कृष्ट चारित्र्य शक्तींचा वापर करणे महत्वाचे आहे, जे केवळ आनंदी असण्यापेक्षा व्यस्ततेची कल्पना अधिक आकर्षक बनवते.
संशोधनाचा पुरावा असे सुचवतो की जे लोक 1 आठवडा दररोज वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या सामर्थ्याचा सराव करतात ते फॉलोअप सत्रांमध्ये अधिक आनंदी आणि कमी उदासीन असतात. अशा प्रकारे आनंद हा व्यस्ततेच्या उत्पादनांपैकी एक आहे. आपण जी गोष्ट आनंदाने करतो, म्हणजे आपल्याला आता नेहमी असं म्हणतात की तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे असंच तुम्ही करिअर निवडा. लोक ते करतायत, लोक म्हणतायत म्हणून तुम्ही करू नका. तर तुम्ही ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्हाला आनंद मिळतो, हे काम जर तुम्ही केलं तर त्या कामामध्ये तुम्ही 100% तुमचं देऊ शकता. आणि ते तुम्ही सगळे एफर्ट 100% दिल्यानंतर जो रिझल्ट आपल्याला मिळतो तो डेफिनेटली खूप आपल्याला मोटिवेटिंग आणि पॉझिटिव्ह असतो. का? कारण का आपण आपले सगळे एफर्ट्स त्याच्यामध्ये घातलेले असतात आणि त्याचा फायदा हा आपल्याला ऍट द एंड ऑफ इट सगळा मिळत असतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस आनंद हा कुठल्या तरी वस्तूमधनं किंवा कुठल्या तरी पदार्थामधनच मिळत नाही. तर तुम्ही जे करता आहात, जे रोजच्या रोज तुमचं लाईफ आहे, ते तुम्ही जर तुम्हाला हवं त्या प्रकारे फॉलो केलं तर डेफिनेटली तुम्हाला आनंद मिळू शकतो. व्यस्तता वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ वर्तमान क्षणाचे निरीक्षण करणे आणि जगणे, तुम्हाला मनापासून आवडत असलेल्या छंदांमध्ये भाग घेणे ज्यामुळे तुम्ही त्यामध्ये पूर्णपणे गढून जाताना निसर्गात किंवा बाल्कनीमध्ये वेळ घालवताना तुमचा वेळ चुकतो. वनस्पती, तुमच्या पाळीव प्राण्यांसह तुमच्या दैनंदिन क्रियाकलापांचा किंवा नित्य कामांचा आनंद घेणे, तुमच्या सभोवतालच्या घडामोडींचे भान ठेवणे, तुमच्या चारित्र्याची ताकद शोधणे आणि त्यांचा सराव करणे आणि तुम्ही ज्या गोष्टींमध्ये चांगले आहात ते करणे, यातच तुम्हाला आनंद मिळू शकतो. आर स्टँड्स फॉर रिलेशनशिप्स किंवा संबंध मराठीमध्ये. नातेसंबंध हे मानवांसाठी खूप महत्वाचे आहेत, कारण नातेसंबंधातील समस्या आणि सामाजिक संवादांचा लोकांच्या कल्याणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. प्रेम, आपुलकी आणि आपुलकीच्या भावनेसाठी लोक संबंध प्रस्थापित करतात. जोडीदार, कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी, वरिष्ठ, अधीनस्थ आणि मोठ्या प्रमाणावर समुदाय यांच्याशी संवाद हे सर्व व्यक्तींच्या आनंदासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी महत्वपूर्ण आहेत. परमा मॉडेल मध्ये नातेसंबंध महत्वाच्या इतरांद्वारे समर्थित प्रेम आणि कौतुक किंवा आदर असल्याच्या भावनांचा संदर्भ देतात. महत्वाच्या इतरांशी संबंध सुधारणे वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवन अधिक आनंदी आणि सोपे बनवते. अशा प्रकारे बहुतेक व्यक्तींचे लक्ष जवळच्या आणि प्रिय व्यक्तींशी संबंध वाढवण्याचे असते. संशोधनाचे पुरावे असे सूचित करतात की आपल्याला केवळ आपले दुःख आणि दुःख सामायिक करण्यासाठीच नव्हे तर आनंद आणि यश सामायिक करण्यासाठी देखील मानवी संबंधांची आवश्यकता आहे. नातेसंबंध निर्माण करण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या जाऊ शकतात त्या म्हणजे तुमच्या ओळखीच्या लोकांशी किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी मैत्री निर्माण करणे, लोकांच्या संपर्कात राहणे, तुम्हाला आवडत असलेल्या क्लब किंवा ग्रुपमध्ये सामील होणे, लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांच्याबद्दल जाणून घेणे, स्वतःबद्दल शेअर करणे, गरजू लोकांना मदत करणे इत्यादी. एम इज मीनिंग, म्हणजे आपण ज्याला अर्थ असं म्हणतो. आपल्या जीवनात अर्थ शोधण्याची एक जन्मजात मानवी प्रवृत्ती आहे आणि आपल्या अस्तित्वाच्या आणि किंवा आत्ममूल्यांचा महत्वाची मूलभूत गरज आहे.
सेलिग्मनच्या मते याचा अर्थ इतरांसाठी स्वतःची आणि किंवा काहीतरी करण्याची भावना आहे, जी केवळ स्वतःची सेवा करण्यापेक्षा मोठी असू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती जीवनातील कोणत्याही महत्त्वपूर्ण आव्हानातून किंवा अडचणीतून जात असते, तेव्हा एक उद्देश असणे त्यांना मार्ग काढण्यास आणि त्यांना मार्ग देण्यास मदत करते. आमची वैयक्तिक मूल्ये आणि किंवा श्रद्धा अर्थाचा अर्थ शोधण्यात महत्वाची भूमिका बजावतात. संशोधन पुरावे समर्थन करतात की ज्या लोकांच्या जीवनात एक उद्देश आहे, त्यांच्या जीवनात उच्च समाधान, चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्य हे असते. प्रत्येक व्यक्तीचे जीवनात त्यांचे स्वतःचे वेगळे उद्दिष्ट असू शकते, ज्याचे पालन विविध मार्गांनी केले जाऊ शकते. जसे की एक उत्तम व्यवसाय असणे, एक सर्जनशील नोकरी करणे, सामाजिक किंवा राजकीय कारणांसाठी काम करणे आणि धार्मिक किंवा आध्यात्मिक विश्वास किंवा अतिरिक्त स्वयंसेवकांमध्ये भाग घेणे किंवा समुदाय सेवा. जीवनात अर्थ शोधण्याचे विविध मार्ग आहेत, जसे की तुमच्या हृदयाच्या जवळ असलेल्या एखाद्या कारणासाठी किंवा संस्थेसाठी काम करणे, तुमचा ज्यांच्याशी संबंध आहे अशा गोष्टी तयार करण्यासाठी किंवा शोधण्यासाठी वेगवेगळे आणि नाविन्यपूर्ण प्रयत्न करणे, इतरांना मदत करणे, तुमच्या आवडीचे पालन करणे, लोकांसोबत दर्जेदार वेळ घालवणे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. नेक्स्ट इज ए म्हणजे अकम्प्लिशमेंट किंवा सिद्धी. परमा मॉडेलचा 5वा घटक म्हणजे सिद्धी, ज्याला उपलब्धी आणि प्रभुत्व किंवा क्षमता असेही म्हणतात. आपण काहीतरी चांगले केले किंवा साध्य केले तर आपल्या सर्वांना अभिमान वाटतो. या सिद्धी किंवा प्राप्तीच्या भावनेसाठी एखाद्या व्यक्तीकडे ध्येय असणे आवश्यक आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्य करणे, कार्यामध्ये प्रभुत्व मिळवणे आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी आत्मप्रेरणा आणि दृढ निश्चय असणे आवश्यक आहे. या यशांमुळे व्यक्तीला उच्च आत्मसन्मान मिळण्यास मदत होते, आत्मसन्मान मजबूत होतो आणि आत्मविश्वास वाढतो. यामुळे व्यक्ती अधिकाधिक साध्य करते आणि एखाद्या कार्यावर प्रभुत्व मिळवते, ज्यामुळे व्यक्तीमध्ये कल्याणाची भावना निर्माण होते. उदाहरणार्थ, जेव्हा एखादे मूल मदतीशिवाय स्वतःहून काहीतरी करू शकत असते, तेव्हा पालकांना किती अभिमान वाटतो आणि ते पाहून मुलाला चांगले वाटते आणि ते पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करते, हे तुमच्या लक्षात आले आहे. आपण लहान मुलं कायम बघतो की त्यांना काहीतरी अकम्प्लिश केल्याची नेहमी एक हे असते, काय बरं आपण म्हणतो ती एनकरेजमेंट असते की आपण मुलाला एखादी गोष्ट आली की आई वडिलांची रिॲक्शन बघून त्यांना त्या मुलाला अजून मोटिवेशन मिळतं आणि तो अजून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. अधिक आव्हानात्मक असलेल्या नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी मुलाला देखील प्रेरणा वाटते. अशा प्रकारे यशामुळे लोकांना आनंद होतो आणि त्या बदल्यात ते अधिकाधिक साध्य करतात. आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जिद्द आणि उत्कटता आवश्यक असते. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी स्मार्ट उद्दिष्टे सेट करू शकतात. म्हणजेच उद्दिष्टे विशिष्ट, मोजण्यायोग्य, साध्य करण्यायोग्य, वास्तववादी आणि कालबद्ध असणे आवश्यक आहे. पुढे मागील यश किंवा यशाबद्दल प्रतिबिंबित करणे आणि शिकणे आणि यश साजरे करण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग शोधणे किंवा भविष्यातील कामगिरीसाठी गती सेट करण्यासाठी
स्वतःला बक्षीस देणे महत्वाचे आहे. मिहाली मिहालीचा प्रवाह सिद्धांत, त्याने फ्लो मॉडेलचा पुढाकार घेतला, जो क्रियाकलाप करताना व्यक्तीच्या भावनिक स्थितीचे प्रतिनिधित्व करतो. मिहाली यांच्या सिद्धांतामागील संकल्पना अशी आहे की जेव्हा व्यक्ती प्रवाह स्थितीत प्रवेश करतात तेव्हा ते अधिक आनंदी असतात. प्रवाहाची व्याख्या कोणत्याही कार्यामध्ये उच्च स्तरावर लक्ष केंद्रित करणे आणि एकाग्रता असणे अशी केली जाऊ शकते, जिथे तुम्हाला वेळ उडत आहे असे समजते. ऍक्टिव्हिटी तुम्हाला आव्हानाची योग्य पातळी प्रदान करते, जेणेकरून तुम्हाला कंटाळा येणार नाही किंवा भारावूनही जाणार नाही आणि त्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. परिस्थितीचे आवाहन हे व्यक्तीच्या वैयक्तिक क्षमतेनुसार असते. प्रवाह व्यक्तीला आंतरिक फायद्याचे वाटण्यास मदत करते. हे ध्येय साध्य करण्यासाठी उदाहरणार्थ सामना जिंकणे किंवा व्यक्तीची कौशल्ये सुधारण्यास देखील समर्थन देऊ शकते. उदाहरणार्थ एक चांगला सार्वजनिक वक्ता बनणे. बार्बरा फ्रेडरिक्सन ब्रॉडन आणि बिल्ड थिअरी ऑफ पॉझिटिव्ह इमोशन्स ही त्यांनी हे मांडली होती. बार्बरा फ्रेडरिक्सन यांनी विकसित केलेला हा सिद्धांत असा प्रस्तावित करतो की सकारात्मक भावना एखाद्याच्या चेतना विस्तृत करतात आणि मूळ शोधात्मक विचार आणि कृती वाढवतात. फ्रेडरिक्सनचा असा युक्तवाद आहे की नकारात्मक भावना संकुचित विचार कृतींचे भांडार असतात. सकारात्मक भावना या भांडारांना विस्तृत करतात, ज्यामुळे आपल्याला भावनिक उत्तेजनांना प्रतिसाद म्हणून संभाव्य संज्ञान आणि वर्तनांची विस्तृत श्रेणी काढता येते. सकारात्मक भावनांना तात्काळ जगण्याचे कोणतेही मूल्य नसते, परंतु ते एखाद्याचे मन तात्काळ गरजा आणि तणावापासून दूर ठेवण्यास मदत करतात. सकारात्मक भावना एखाद्याचे लक्ष वाढवतात. कॅरल रिफ यांनी 6 फॅक्टर मॉडेल ऑफ सायकोलॉजिकल बीइंग म्हणजे मनोवैज्ञानिक कल्याणाचे 6 घटक असे मांडलेले आहेत. रिफचे मॉडेल अरिस्टॉटलच्या निकोमाचेन एथिक्सवर आधारित आहेत, जिथे जीवनाचे ध्येय चांगले वाटत नाही, परंतु त्याऐवजी सद्भावनेने जगणे आहे आणि केवळ आनंदी भावनांबद्दल नाही. कॅरल रिफ यांनी व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी, समाधानासाठी आणि आनंदासाठी महत्वाचे 6 घटक सुचवले आहेत. मानसशास्त्रीय कल्याणामध्ये महत्वपूर्ण इतरांशी सकारात्मक संबंध, वैयक्तिक प्रभुत्व, स्वायत्तता, जीवनातील उद्देश आणि अर्थाची भावना आणि वैयक्तिक वाढ आणि विकास यांचा समावेश होतो. रिफच्या मते खालील 6 घटक मनोवैज्ञानिक कल्याणाचे मुख्य घटक मानले जातात. स्वस्वीकृती, याचा अर्थ स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असणे, चांगल्या आणि वाईट दोन्ही गुणांचा समावेश असलेल्या स्वतःचे अनेक पैलू ओळखणे आणि स्वीकारणे आणि मागील जीवनाबद्दल सकारात्मक भावना असणे. वैयक्तिक वाढ, पर्सनल ग्रोथ ज्याला आपण म्हणतो, हे एखाद्याच्या आत्मविकासासाठी आणि एखाद्याच्या क्षमतेची जाणीव करण्यासाठी कार्य करते. स्वतःची जागरूकता वाढवणे नवीन अनुभवांसाठी खुले आहे आणि वाढवण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी स्वतःवर विचार करता येऊ शकतो. जीवनातील उद्देश
येथे व्यक्ती जीवनात ध्येय आणि अर्थ आणि उद्देशाची जाणीव यावर लक्ष केंद्रित करते. पर्यावरणीय प्रभुत्व म्हणजे एन्व्हायरमेंटल मास्टरी ज्याला आपण म्हणतो. एखाद्याला पर्यावरण व्यवस्थापित करण्यात प्रभुत्व आणि सक्षमतेची भावना असते. बाह्य क्रियाकलापांची बहुआयामी श्रेणी नियंत्रित करा. आजूबाजूच्या संधींचा प्रभावीपणे वापर करा आणि त्याच्या किंवा तिच्या वैयक्तिक गरजा आणि मूल्यांसाठी योग्य परिस्थिती निवडण्यास किंवा तयार करण्यास सक्षम आहे. स्वायत्तता हे स्वतंत्र आणि स्वयंनिर्णय असण्याचा संदर्भ देते. सामाजिक दबावांना सामोरे जाण्यास सक्षम, वैयक्तिक नैतिकतेनुसार स्वतःचे नियमन आणि मूल्यमापन. सकारात्मक संबंध हे त्याच्या किंवा तिच्या जीवनात इतरांशी विश्वासार्ह, उबदार आणि समाधानकारक नातेसंबंध आहेत. इतरांच्या कल्याणाचा विचार करणे, सहानुभूती, आपुलकी आणि आत्मीयता असणे आणि मानवी नातेसंबंधांमधील परस्पर संवादाची प्रशंसा करा. डायनर्स ट्रिपार्टाइट मॉडेल ऑफ सब्जेक्टिव्ह वेलबिंग, त्यांनी एक त्रिपक्षीय मॉडेल म्हणजे 3 फॅक्टर्स वरती बेस्ड मॉडेल असं त्यांनी मांडलेलं आहे. डायनर त्यांच्या व्यक्तिपरक कल्याणाच्या त्रिपक्षीय मॉडेलमध्ये स्वास्थ्याचे 3 वेगळे परंतु अनेकदा संबंधित घटक, वारंवार सकारात्मक प्रभाव, क्वचितच नकारात्मक प्रभाव आणि जीवनातील समाधानासारखे संज्ञानात्मक मूल्यमापन यांचे समर्थन करतात. हे मॉडेल 3 महत्वाच्या घटकांच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या गुणवत्तेचे सामान्य मूल्यमापन म्हणून कल्याण मानते. जीवनातील समाधान जे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या एकूण निर्णयांनी बनलेले असते आणि विशिष्ट जीवन क्षेत्रावरील समाधान हे व्यक्तिनिष्ठ कल्याणाचे संज्ञानात्मक घटक मानले जातात. सोप्या भाषेत एखाद्याचे जीवन आकांक्षा आणि ध्येयांपर्यंत किती चांगले मोजते. सकारात्मक प्रभाव म्हणजे आनंददायक भावना आणि नकारात्मक प्रभाव म्हणजे वेदनादायक भावना. इफेक्टिव्ह बॅलन्स म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या भावना, मनस्थिती आणि भावनांचा संदर्भ. हे सर्व सकारात्मक, सर्व नकारात्मक आणि किंवा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीचे संयोजन असू शकते. या दृष्टिकोनातून सकारात्मक भावना आपल्याला सर्जनशील, खेळकर, जिज्ञासू आणि प्रायोगिक बनण्याची परवानगी देतात आणि या वर्तनातून नवीन भौतिक, सामाजिक आणि बौद्धिक संसाधने मिळवण्याची संधी मिळतात. पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन्स, त्याचं कन्सेप्ट आणि मेकॅनिझम म्हणजे पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे वापरले जाऊ शकतात हे आपण आता बघणार आहोत. सकारात्मक हस्तक्षेप सकारात्मक मानसशास्त्राच्या तत्वांवर आधारित आहेत आणि पूर्वीच्या विभागांमध्ये वर्णन केलेल्या सकारात्मक मानसशास्त्राच्या सैद्धांतिक दृष्टिकोनातून प्राप्त होतात. म्हणून त्यांना सकारात्मक मानसशास्त्र हस्तक्षेप असेही म्हटले जाते.
वरील व्याख्येचे विश्लेषण केल्यास आपण त्यात खालील प्रमुख पैलू पाहू शकतो. सकारात्मक हस्तक्षेप. या हस्तक्षेपांना सकारात्मक म्हटले जाते कारण ते एखाद्याचे कल्याण, सकारात्मक भावना, निरोगी नातेसंबंध, वैयक्तिक वाढ आणि परिपूर्णतेवर लक्ष केंद्रित करतात. अशा प्रकारे जीवनातील सकारात्मक पैलूंवर प्रकाश टाकतात. हे हस्तक्षेप आनंददायी भावनांवर लक्ष केंद्रित करण्याचा आणि आठवणींचा आस्वाद घेण्यावर सजग राहण्याचा किंवा सराव करण्याचा प्रयत्न करतात आणि ही वैशिष्ट्ये विकसित करण्यासाठी व्यक्तींद्वारे पात्र सामर्थ्य आणि सद्गुणांचा जाणीवपूर्वक वापर करण्यास प्रोत्साहित करतात. पुरावा आधारित विविध सकारात्मक हस्तक्षेप मजबूत संशोधन निष्कर्षांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ, सकारात्मक भावना म्हणजे केवळ काही काळ बरे वाटणे नव्हे, तर चारित्र्य वाढवण्यावर आणि वैयक्तिक क्षमतांचा उपयोग करण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि यापेक्षा बरेच काही आहे. हेतू पुरस्सर क्रियाकलाप, सकारात्मक हस्तक्षेप आणि हस्तक्षेप हे सर्व क्षमता स्वतःमध्ये आहे या आधारावर कार्य करतात आणि जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे व्यक्तींना स्वायत्तता आणि स्वयं कार्यक्षमतेद्वारे त्यांची पूर्ण क्षमता प्राप्त करण्यास मदत केली जाऊ शकते. म्हणून एखाद्या व्यक्तीकडे काही प्रमाणात असणे महत्वाचे आहे. सकारात्मक हस्तक्षेप करण्यासाठी प्रेरणा, दृढ निश्चय आणि स्वयं शिस्त. वेलनेस किंवा वेलनेस किंवा अवे फ्रॉम शून्य वाढवा. सकारात्मक मानसशास्त्र हस्तक्षेप चे उद्दिष्ट केवळ त्रास कमी करणे नाही, तर सर्वांगीण कल्याण वाढवणे आणि सकारात्मक दिशेने भरभराट करणे हे आहे. म्हणजे शून्यापासून दूर जर आपण सातत्य घेतले तर एक टोक रोग आणि संकटाची उपस्थिती असेल. नकारात्मक मध्यबिंदू शून्य आहे म्हणजे संकटाची अनुपस्थिती आणि दुसरे टोक हे सकारात्मक असेल म्हणजे कल्याण आणि भरभराट. तथापि हे लक्षात घेतले जाऊ शकते की रोग किंवा संकट नसणे म्हणजे आपोआप आरोग्य आणि आनंद हा होत नाही. त्यामुळे असे होऊ शकते की ज्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे मानसिक आजार किंवा दुःख नाही, ते कल्याण किंवा भरभराट अनुभवत नसेल, तर एखाद्या व्यक्तीला दुःख आणि आजारपणातही भरभराटीचा अनुभव येऊ शकतो. कल्याण आणि उत्कर्षाचे घटक. PPI हे कल्याणच्या सिद्धांतावरून घेतलेले आहेत. आनंद, सकारात्मक नातेसंबंध आणि अनुभव, जीवनातील समाधान, व्यस्तता, स्वायत्तता, जीवनाचा अर्थ आणि उद्देश शोधणे, त्यांची पूर्ण क्षमता ओळखणे इत्यादी सकारात्मक भावना आणि भावना वाढवण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे सकारात्मक मानसिक कल्याण निर्माण होते. नॉन क्लिनिकल लोकसंख्या. जरी संशोधन अभ्यास क्लिनिकल लोकसंख्येसाठी सकारात्मक हस्तक्षेपांच्या परिणामकारकतेचे परीक्षण करतात,
तरीही बहुतेक या हस्तक्षेपांचा वापर सामान्य लोकसंख्येसाठी केला जातो, म्हणजे ज्यांना कोणतीही क्लिनिकल लक्षणे दिसत नाहीत अशा लोकांसाठी सुद्धा यांचा वापर केला जाऊ शकतो. आता सकारात्मक हस्तक्षेपांचे प्रकार. सकारात्मक हस्तक्षेपांतर्गत अनेक हस्तक्षेप समाविष्ट आहेत, ज्यांना 7 मुख्य श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते. कृतज्ञता, आनंद, अर्थ, सहानुभूती, दयाळूपणा, आशावाद आणि सामर्थ्य. यापैकी आपण खालील हे सगळे बघणार आहोत, हे डिटेल मध्ये बघणार आहोत. फर्स्ट इज कृतज्ञता असणे, म्हणजे ग्रॅटिट्यूड असणे. कृतज्ञता म्हणजे आपल्या जीवनात असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानणे. यामध्ये लोक किंवा गोष्टींबद्दल आपली प्रशंसा आणि कृतज्ञता व्यक्त करणे समाविष्ट आहे. यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण होतात. कृतज्ञतेची भावना वाढवण्यासाठी संशोधनावर आधारित विविध उपक्रमांची रचना करण्यात आली आहे. संशोधक यावर भर देतात की कृतज्ञता पत्र व्यक्तीला दिले जाणे आवश्यक आहे. ते शक्यतो वैयक्तिकरित्या लिहिलेले आहे आणि मोठ्याने वाचले पाहिजे. संशोधकांनी असेही सुचवले आहे की एखाद्याच्या इतरांबद्दल कृतज्ञतेचा संपूर्ण लेख लिहिणे उपयुक्त आहे, परंतु त्या व्यक्तीला पत्र दिल्याने आणखी मजबूत सकारात्मक परिणाम होऊ शकतात. सो आपल्याला ज्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड वाटतो त्यांना आपण एक ग्रॅटिट्यूड लेटर देणं यांनी खूप जास्त बॉन्डिंग निर्माण होऊ शकतं आणि दोघांनाही जो ऍक्सेप्ट करतो लेटर त्याला सुद्धा आणि जो लिहितोय त्याला सुद्धा दोघांनाही ग्रॅटिट्यूडची एक भावना ही त्यांच्यामध्ये जागृत होऊ शकते. एकूणच सर्व कृतज्ञता क्रियाकलाप सकारात्मक भावना वाढवून आणि चिंता आणि नैराश्याची लक्षणे कमी करून आरोग्य आणि कल्याण वाढवतात. संशोधनाचे पुरावे असे सूचित करतात की कृतज्ञतेचा सराव करणारे लोक अधिक सजग, उत्साही, दृढनिश्चयी, उपयुक्त, आनंदी, आशावादी आणि गैर व्यावसायिकांपेक्षा अधिक अर्थपूर्ण जीवन जगतात. संशोधन असेही सूचित करते की कृतज्ञ लोक कमी चिंताग्रस्त, उदासीन, एकाकी आणि भौतिकवादी होतात. तथापि हे समजून घेणे महत्वाचे आहे की असा क्रियाकलाप एकदाच करणे किंवा स्वातंत्र्य क्रियाकलाप करणे फारसे उपयुक्त नसू शकते आणि त्याचे परिणाम अल्पकालीन असतील. म्हणून हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की अधिक टिकाऊ दीर्घकालीन प्रभावांसाठी या क्रियाकलापांचा सराव किंवा दैनंदिन जीवनात वापर केला पाहिजे. कृतज्ञतेची वृत्ती विकसित करण्यासाठी तुम्ही कृतज्ञता जर्नल ठेवणे, कृतज्ञता किंवा धन्यवाद पत्र लिहिणे, काय चांगले झाले ते लिहून ठेवणे, 3 चांगल्या गोष्टी लिहिणे इत्यादी काही क्रिया या करू शकता. नेक्स्ट इज सेव्हरिंग. आता ब्रायंट आणि वेरॉफ यांनी 2007 मध्ये ही टर्मिनॉलॉजी चा जास्त अभ्यास केला. त्याचे वर्णन आपल्या जीवनातील सकारात्मक अनुभवांचे निरीक्षण करणे, कौतुक करणे आणि वर्धित करणे असे करतात. आस्वाद घेणे तुम्हाला तुमच्या सर्व इंद्रियांकडे म्हणजेच दृष्टी, आवाज, गंध, चव, स्पर्श आणि विचार आणि किंवा भावनांवर मंद होण्यास आणि मुद्दाम लक्ष देण्यास मदत करते. आस्वाद घेण्याचे मुख्य उद्दिष्ट लक्ष केंद्रित करणे आणि आपल्या अनुभवांबद्दल जागरूक असणे आणि त्यांचे आनंददायक परिणाम
वाढवणे हे आहे. एखाद्या अनुभवाच्या प्रत्येक भागावर जाणीवपूर्वक लक्ष देण्यास व्यक्तींना मदत करणे हे सेव्हरिंगचे मूलभूत तत्व आहे. आस्वाद घेण्यामध्ये अनेक उद्दिष्टे असू शकतात, जसे की संवेदी अनुभवांपासून ते अन्न किंवा वासाशी संबंधित इतर मानसिक आणि संज्ञानात्मक उन्मुख उत्तेजना, जसे की आठवणी आणि इतर भावनिक अनुभव असणे. शुलर आणि पार्क्स ने 2 उपश्रेणी सुचवलेल्या आहेत. पहिल्यामध्ये लोकांना शिकवले जाते आणि आस्वाद घेण्याच्या सामान्य तत्वांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जाते आणि नंतर त्यांचा सराव करण्यास आणि त्यांना सामान्य कौशल्ये बनवण्यास प्रोत्साहित केले जाते. उदाहरणार्थ, दररोज 2-3 मिनिटं 2 आनंददायक अनुभवांवर प्रतिबिंबित करणे, ते तुमच्या आवडत्या चॉकलेट खाल्ल्यासारखे जास्त काळ टिकू द्या. रॅपिंग, पोत, चव आणि वास याकडे लक्ष देऊन तुम्ही चॉकलेट कोणत्या भागांपासून बनवले आहे यावर लक्ष केंद्रित करू शकता. हे सर्व भाग पहा आणि अनुभव वाढवा आणि हे सर्व एकमेकांशी कसे जोडलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. म्हणजे आपण चॉकलेट खाताना आता कसं होतं की आपल्याला जो पदार्थ खूप जास्त आवडतो, आपण जेवणामध्ये सुद्धा बघतो की आपल्याला जो पदार्थ जास्त आवडतो तो आपण सर्वात शेवटी खायला ठेवतो. मग मोस्टली हा गोड प्रकारच असतो, कारण का गोड याची चव आपल्या जिभेवरती जेव्हा पडते तेव्हा जे आपल्यामध्ये हे येतात, म्हणजे तेव्हा जे आपल्याला फिलिंग असतं गोड खाल्ल्यानंतरचं, ते खूप छान असतं आणि ते आपल्याला लवकर घालवायचं नसतं आणि म्हणून स्वीट डिश ही कायम शेवट असते. तर त्यांनी तेच सांगितलं आहे की तुम्हाला तसंच जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा चांगला घ्यायचा असेल तर तुम्ही शून्यातनं त्याचा विचार करायला चालू करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हा अनुभव आपल्याला किती प्रेरणादायी असू शकतो किंवा त्यातनं आपल्याला किती पॉझिटिव्हिटी मिळू शकते हे तुम्हाला त्याच्यातनं लक्षात येऊ शकेल. दुसऱ्या प्रकारातील आनंददायी क्रियाकलापांमध्ये व्यक्तींना एकाग्रतेसाठी शिकवले जाते आणि त्यांना विशिष्ट कौशल्य किंवा क्रियाकलाप म्हणून सराव करण्यात प्रोत्साहित केले जाते. उदाहरणार्थ, माइंडफुल फोटोग्राफी हस्तक्षेपामध्ये व्यक्तींना दररोज किमान 15 मिनिटं अर्थपूर्ण, सर्जनशील आणि सुंदर वाटणारी छायाचित्र घेण्यास सांगितले होते. केवळ 2 आठवडे हे केल्याने अशा क्रियाकलाप न करणाऱ्या व्यक्तींपेक्षा व्यक्तींमध्ये अधिक सकारात्मक भावना दिसून आल्या. सक्रिय विधायक प्रतिसाद देणे हे विशिष्ट आस्वाद घेण्याच्या कौशल्याचे आणखी एक उदाहरण आहे, जिथे एखादी व्यक्ती एखाद्या मित्राला किंवा प्रियजनांना चांगला अनुभव किंवा बातम्या लांबवण्यास आणि त्यांचा आस्वाद घेण्यास मदत करते. वर्तणुकीची मालिका जी एखाद्या मित्राला किंवा प्रिय व्यक्तीला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करते आणि चांगली बातमी चाकते. नेक्स्ट इज अर्थ. अर्थ म्हणजे मीनिंग. आपल्या जीवनात अर्थ खूप महत्वाचा आहे, कारण ते आपल्या जीवनात 2 महत्वाची कार्य करतो. एक म्हणजे ते आपल्याला अधिक लवचिक होण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीतून परत येण्यासाठी आवश्यक पाया प्रदान करते आणि दुसरे ते आपल्याला निर्देश देते, जे आपल्याला आपली ध्येय आणि लक्ष्य निश्चित करण्यास आणि ते साध्य करण्यास मदत करतात. अर्थ आधारित सकारात्मक हस्तक्षेप
मुळात त्यांच्या जीवनात काय अर्थ आणतो आणि हा अर्थ साध्य करण्यासाठी ते काय करू शकतात याबद्दल व्यक्तीची समज निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतात. कारण संशोधन असे सूचित करते की अर्थपूर्ण किंवा उद्देशपूर्ण जीवन असणे आनंदासाठी आणि चांगले जीवन जगण्याची आणि समाधान वाटण्याची क्षमता आवश्यक आहे. संशोधन असेही सुचवते की जीवनाचा उद्देश किंवा अर्थ शोधणे हे एका दिवसाचे काम नाही. ही बऱ्याचदा एक हळूवार प्रक्रिया असते, एक हळूहळू प्राप्ती जी ओव्हर टाइम होत असते. सकारात्मक हस्तक्षेप जे विविध क्रियाकलापांद्वारे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा अर्थ किंवा हेतू शोधण्यात मदत करू शकतात. जसे की एखादी व्यक्ती कोणत्या प्रकारचे काम किंवा नोकरी करते, एखाद्याच्या व्यवसायाचा अर्थ किंवा आपल्या कामाची पुनर्रचना करणे. तुम्ही तुमचे काम अधिक अर्थपूर्ण कसे बनवू शकता ते शोधा. तुमच्या कामात अधिक अर्थ आणण्यासाठी तुम्ही कोणते छोटे बदल करू शकता याचा विचार करा. एक अर्थपूर्ण ध्येय आणि योजना सेट करा किंवा फक्त लिहा आणि एखाद्याच्या जीवनावर विचार करा. नेक्स्ट इज सहानुभूती असणे किंवा एम्पथी असणे. सहानुभूती म्हणजे इतर व्यक्ती कशातून जात आहे हे पाहणे आणि जाणवणे. दुसऱ्या व्यक्तींच्या शूज मध्ये असणे आपल्याला इतर व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पाहण्यास आणि समजून घेण्यास मदत करते. सहानुभूती नातेसंबंधांमधील समज वाढवून सामाजिक संबंध मजबूत करते. अनेक संशोधनांनी असे सुचवले आहे की आनंदासाठी आवश्यक असलेल्या लोकांमध्ये सहानुभूती वाढवून अर्थपूर्ण सामाजिक संबंध निर्माण केले जाऊ शकतात. सहानुभूती विकसित करण्यासाठी अनेक क्रियाकलाप वापरले जाऊ शकतात, जसे की प्रेमळ, दयाळू ध्यान, जेथे एखादी व्यक्ती स्वतःबद्दल आणि किंवा इतरांबद्दल सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी ध्यान तंत्राचा वापर करते. सो आता आपण जे आतापर्यंत बघितले की एम्पॅथी हा सर्वात महत्वाचा घटक आहे या सगळ्यामध्ये. कारण समोरच्या व्यक्तीला काय वाटतंय हे जर तुम्हाला समजलंच नाही किंवा हे जर तुम्ही फील करू शकला नाहीत तर तुम्हाला कधीच लक्षात येणार नाही की त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय आहे किंवा तो काय काय विचार करू शकतोय किंवा त्यांनी काय विचार केलाय आणि ज्याच्यामुळे त्याला पॉझिटिव्ह वाटत नाहीये किंवा त्याला त्याची मेंटली तो व्यक्ती चांगला त्याला ही इज नॉट फीलिंग व्हेरी गुड आणि त्याच्यामुळे त्याला नेगेटिव्ह थॉट्स येत आहेत, त्याला आयुष्य जगावं असं वाटत नाहीये. सो जेव्हा एम्पॅथी एखाद्यामध्ये असते ना तेव्हा तो व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीच्या शूज मध्ये जाऊन ऍक्च्युअली विचार करू शकतो की हा व्यक्ती आत्ता काय कशातनं जात असेल. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज काइंडनेस किंवा दया असणे. आपण नेहमी बघतो किंवा आपण नेहमी हे केलेलं असतं की बीइंग काइंड टू समबडी इज व्हेरी व्हेरी यांनी खूप पॉझिटिव्हिटी समोरच्या मध्ये येते. ती कशी येते तर मला दया वाटते म्हणून मी काहीतरी खूप आउट ऑफ द वे जाऊन करतो असं नाही, पण येस मी समजू शकतोय की तुला काय वाटतंय ते. किंवा एखाद्याला इफ अ पर्सन एक बाई असेल की जिचा नवरा नाहीये, तो ऍक्सिडेंट मध्ये गेलेला आहे, तिच्यासाठी ती खूप गोष्ट शॉकिंग आहे आणि आपल्याला जर दया असेल तर आपण एक्सप्रेस करू शकू किंवा आपण तिला काय वाटतंय हे आपल्याला समजू शकेल. त्याच्यामुळे काइंडनेस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर.
ऑप्टिमिझम असणे, पॉझिटिव्हिटी असणे, होप असणे. आपल्या स्वतःमध्ये जर तेवढी पॉझिटिव्हिटी आणि होप असेल तरच आपण समोरच्याला तेवढं पॉझिटिव्ह होण्यास आपण मदत करू शकतो. जर आपले विचार हे सतत नेगेटिव्ह असतील की अरे हे होऊच शकणार नाही, मग हे असंच कसं होईल, तसंच का होईल, तर आपण समोरच्याला ती पॉझिटिव्हिटी कधी देऊच शकणार नाही. आणि जर आपण समोरच्याला पॉझिटिव्हिटी नाही देऊ शकलो आणि स्वतः पॉझिटिव्ह नाही राहिलो, तर ऑब्व्हियसली आपण आतापर्यंत ज्या सगळ्या इंटरव्हेन्शन्स बद्दल बोललो त्याचा कुठेच आपल्याला फायदा होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे ऑप्टिमिझम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये परसे ऑप्टिमिस्टिक पर्सनॅलिटी ही एक पर्सनॅलिटी टाईप आहे की जे लोक खूप जास्त पॉझिटिव्ह असतात आणि त्यांना तुम्ही म्हणजे त्या पॉझिटिव्हिटी वरती आणि त्या होप वरती ते खूप गोष्टी आयुष्यात अचीव्ह करतात. सो आय एम व्हेरी शुअर की हा जो एक फॅक्टर आहे हा खूप महत्वाचा असतो. आणि लास्ट वन इज स्ट्रेंथ असणे किंवा ताकद असणे. आता स्ट्रेंथ आणि ताकद ही आपण शारीरिकरित्या म्हणत नाही आहोत तर मानसिकरित्या म्हणतो आहोत. तर आपल्याला काय होतं की मेंटली इफ यू हॅव दॅट स्ट्रेंथ टू ऍक्सेप्ट एव्हरीथिंग अँड टू टेक इन व्हॉट एव्हर इज हॅपनिंग टू यू, तर तुम्ही खूप यू कॅन ओव्हरकम ऑल युअर डिफिकल्टीज. पण तुम्हाला जर ताकद नसेल तुमच्यामध्ये तर तुम्हाला लगेचच त्याचा इफेक्ट होणार आहे आणि तुम्हाला त्यामुळे खूप जास्त नेगेटिव्ह किंवा रादर तुम्ही यू विल स्टार्ट लुझिंग होप ऑन एव्हरीथिंग. त्याच्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज ऑल्सो अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर की ताकद म्हणजे स्ट्रेंथ ही मेंटल स्ट्रेंथ बद्दल आपण बोलत आहोत की जी खूप गरजेची असते आणि प्रत्येकामध्ये ती असणं गरजेचं असतं. हे तुम्ही कसं अचीव्ह करू शकता, तर आजूबाजूचे एक्सपिरियन्सेस बघून आपण स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन एम्पथी दाखवणं, काइंडनेस आपल्यामध्ये असणं, याच्याने तुम्हाला डेफिनेटली समोरच्याची दुःख ही फील होऊ शकतात. आणि ती जर फील झाली तर तुम्ही तुमच्यामधली ताकद वाढवून तुम्ही समोरच्याला त्याची मदत करू शकता किंवा तुमच्या स्वतःवर जरी कधी एक एखादं संकट आलं तरी तुम्ही ते चांगल्या प्रकारे फेस करू शकता. सो इथेच आपलं हे आजचं सेशन हे संपलेलं आहे. आणि तुम्हाला अगेन आय होप हे सेशन ऍक्च्युली खूप एक्सटेन्सिव्ह होतं, त्याच्यात थिअरॉटिकल भाग खूप जास्त होता. सो आय एम शुअर तुम्ही हे सगळ्यांनी पीपीटी मधनं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असणार आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करूच शकता. आणि ही पीपीटी जे मी बनवते हे अगेन इट्स अ व्हेरी एक्सटेन्सिव्ह पीपीटी, पण तुम्हाला ते वाचल्यानंतर सुद्धा स्वतः वाचूनही कळेल या ह्यानेच या पीपीटीज बनवलेल्या आहेत. सो आपण नेक्स्ट सेशन मध्ये भेटणार आहोत आणि एका वेगळ्या सायकोलॉजीच्या फील्ड बद्दल आपण बोलणार आहोत. धन्यवाद.